नमस्कार फ्रेंड्स, पूजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला आज आपण परफेक्ट बाही कटिंग पाहणार आहोत. तर त्या घडी किती घालायची, तर जे पाठीमागचा भाग आहे त्याचा जो मुंड्याचा शेप आहे जिथेपर्यंत फिटिंग आपलं येणार आहे तिथंपर्यंत मोजायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून ही कपड्याची घडी करायची. मी अशी घडी करतो तेव्हा बाही बिलकुल कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही. आता इथे आपण बाहीच्या उंचीची लाईन आखलेली आहे आणि खुल्या बाजूला आपण मुंड्याचा उतार 3.5 इंचावरती घेतलेला आहे. आता पहिलं जे मार्किंग करतो ते 1.5 इंचावर करायचं, कारण आपण मार्जिन 1.5 इंच घेतलेलं आहे. जेवढं आपण मार्जिन ब्लाऊजसाठी घेतोय तेवढं पहिलं मार्किंग करायचं, म्हणजे जेणेकरून आपण जी काखेतली शिलाई मारतो आणि जो काखेतला जॉईंट असतो तो अगदी एकसारखा येतो याच्यामुळे. तर जेवढं मार्जिन आहे तेवढं पहिलं मार्किंग करायचं आणि दुसरं 1 इंचावर करायचं आणि मग तो आतला शेप तिथून द्यायचा. असे केल्यामुळे तुमची मार्जिनची जी शिलाई असते ती बरोबर शिलाई काखेतली ती बरोबर येते. आता आपण हे लावून बघूया. तर हा पाठीमागचा शेप जेवढा आपण वरती शिलाई मारणार आहोत तेवढं मी फोल्ड केलं आणि हे बघा लावले, तर अगदी परफेक्ट होते. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर बाही घेर सेम आहे म्हणून मी आहे तसंच घेतलेलं आहे. आणि आता पहिल्यांदा बाहेरचा शेप कट करून घ्यायचा, नंतर सेंटरला नॉच मारायचा आणि बाही उलगडून मग हा आतला शेप कट करून घ्यायचा. तर आता ही आपली बाही कटिंग करून झाली आहे. हा बाहेरचा शेप आहे. परत एकदा बघा तुम्हाला मी लावून दाखवते. आता हा पाठीमागचा शेप आहे बघा, हा सेंटर आहे, तिथून आपण ही बाही बघा जॉईन करा. बघा परफेक्ट बसते.